चालू करतो. जिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे मदत पोचवायला आम्ही जात आहोत. रस्ता तुटल्यामुळे पर्यायी रस्त्याच्या मार्ग करून बोथरा गावात मदत वाटण्यासाठी अष्टविनायक आणि श्वेता फाउंडेशनची टीम चाललेली आहे. या गावामध्ये पूरग्रस्त परिस्थिती ओळखून आपले पुण्याचे अष्टविनायक सिटी वरिष्ठ नागरिक संघ आणि श्वेतावाणी फाउंडेशन यांच्या वतीने गोडगे वस्ती या ठिकाणी अतिशय खडतर प्रवास करून रस्ताही नसताना या ठिकाणी येऊन यांनी सगळ्यांना इथल्या लोकांची पूरग्रस्तांची दिवाळी गोड केली आणि त्यांना विशेष म्हणजे दिवाळीची मिठाईचे किट वाटप केले. त्यांच्या इथं दिवा लागावा म्हणून दिवाळीची पंथी सुद्धा दिलेली आहे. कपडे म्हणा, पॅन्ट, शर्ट, साडी अशा सर्व वस्तूंचं वाटप करून अगदी त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने इथं येऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. गोडके वस्तीचे आणि परांडातले मिस्टर साहाजी आणि डॉक्टर गोपने सर यांनी शिस्तबद्ध कार्यक्रम पद्धतीने मस्के सरांच्या सांगण्यावरून व्यवस्थित नियोजन केलं. त्याकरिता श्वेतावाणी फाउंडेशनतर्फे आणि अष्टविनायक वरिष्ठ नागरिक संघातर्फे मी त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांची पुढेही अशी आमच्याकडून साथ राहील अशी त्यांना ग्वाही देतो. कधी काही संकट आलं तर आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत, गावाच्या पाठीशी उभा बोलत आहे. आज गोडगे वस्ती या ठिकाणी आणि अष्टविनायक यांच्या वतीने आज इथं खरंच पूरग्रस्तांना रस्ता नाही, त्यातून ह्या अशा परिस्थितीतून ही सगळे मान्यवर आमच्यासाठी पूरग्रस्तांसाठी घेऊन आली. ती किट, जीवनावश्यक वस्तू आणि पूरग्रस्तांसाठी एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी एक दिवाळी गोड होण्यासाठी एक किट, पंत्या, महिलांसाठी साड्या, लहान मुलांचे कपडे असं त्यांनी असं चांगल्या प्रकारे आम्हाला किट दिले आहे. त्याबद्दल मी बोथरावासी यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.